मम्मी झोपायला नाही गेला तुम्ही अजून? सपने लय प्रश्न पडतात बघ तुला. मम्मी झोपायला का गेला नाही, तिथंच का बसला, तिकडेच का बघितलं, असंच का केलं, तसंच का केलं, तुला काय करायचं असतंय ग? ठीक आहे ठीक आहे, राहू दे. नुसतं साधं विचारलं तरी फनफन करतात. टाइम बघितला का? टाइम दिसतंय की, आहेत की डोळं मला. हा, हेच हेच सांगत होते बघा मी. म्हणजे हीच होय. ऐक आता इकडे या. ह्या दोघी लक्ष ठेवून होते वाटतं आमच्यावर. खोलीत दिसलो नाही म्हणून वाट बघत बसले असतील. राहू दे, आता काहीच बोलत बसत नाही, नाहीतर मम्मी उगाच रीग लावत बसेल प्रश्नांची. मम्मी कधीचे गेलेत, आत्ता येतात बघा. मी तर मध्ये अजिबात सोडू नका. चांगलं फाईलावर घ्या बघा. विचारा विचारा. कळतंय मला. काय बस विचारते मी. या पायरे सावकाश. चला. सत्य थांब. कुठं गेला होता तुम्ही दोघं? ते बी नाही विचारता. बघितलं ना केवढी रात झाली ती. मम्मी साहेबांना मानिनी मॅडम बद्दल काहीच सांगायला नको, नाहीतर आहे तो गोंधळ अजून वाढवून ठेवतील. तात्यासाहेबांना जाऊन बोलतील आणि तात्यासाहेब मानिनी मॅडमच्या जीवावर उठतील. मम्मी त्यांना रात्र काही दिवस काय काही फरक पडत नाही. थोडं जरा बनशीतीस का? सत्या काय विचारते मी? कुठं गेला होता तुम्ही? आमची जेवण होऊन पार आता झोपायची वेळ झाली तरी तुमचा पत्ता नाही. कुठं होता? मम्मी अगं ते वाघमाऱ्यांच्या डोळ्यातनं जरा चुरचुरत होता, त्यामुळं डॉक्टरांकडे घेऊन गेलेलो त्यांना. पण मग डॉक्टरांनी ते ड्रॉप्स दिले होते ना डोळ्यात टाकायचे, ते टाकायचे ना. बरोबर की नाही मम्मी? हा बरोबर बोलते सपनी. हा तसं करायचं ना. अगं झालं ते बी करून, पण त्याच्यानं काही फरक पडला नाही, म्हणून तर डॉक्टरांकडे घेऊन गेलो ना. नाहीतर कशाला अशा अवस्थेत वाघमाऱ्यांना पावसा पाण्याचं बाहेर घेऊन जाईन. आणि तिथं गेल्यावर आधी पेशंट येऊन बसले होते, लई मोठी रांग होती, त्यामुळे उशीर झाला. ए सत्या, मग एवढं वैतागून बोलायला काय झालंय? तू नक्की डॉक्टरकडेच गेला होतास ना, का दुसरीकडे कुठे गेला होतास? मम्मी अगं डॉक्टरांकडेच गेलो होतो. आता यांना अशा अवस्थेत काय अजिंक्य ताऱ्यावर घेऊन जाणार आहे? हा बरोबरच आहे तुझं. ही हुबलक सपनी सारखं मला म्हणत होती का मम्मी विचारा म्हणून विचारलं बघ मी तुला. ए सपने, मिळालं का उत्तर तुला? कळलं ना? झालं सपना वहिनी, कळलं तुम्हाला? तुमची चौकशी करून झाली असेल तर जाऊ का आम्ही? जा जा, आम्ही कुठे अडवलंय? हाय का नुसती विचाराची बी पंचायत आहे बाई माणसाला. चला वाघमारे. हा सावकाश, दडकशील कुठं तरी खांबाई मध्ये. सावकाश. मम्मी सत्याभाऊजी आता किती बी चिडून बोलले का नाही, तरी बी काहीतरी लपवतायत बघा. 100% काहीतरी गडबड आहे. ए हुबलक सपने, तिथं मला बी ठाव आहे.
पण नक्की काय गडबड आहे का नाही ती कळणं झालंय बघ. का गेलास तर एवढ्या बाहेर होते? माझ्या तल्लक बुद्धीला काय वाटतंय माहितीये का? काय वाटतं तुझ्या तल्लक बुद्धीला? नाही म्हणजे डॉक्टरकडेच गेले असतील, पण डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेले नसतील बघा. मग कुठं? म्हणजे मला असं म्हणायचंय का, गुड न्यूज वाल्या डॉक्टरकडे गेले असतील. म्हणजे जाऊबाईंच्या चेहऱ्याचा थकवा बघून असं वाटतंय. गुड न्यूज? मम्मी गुड न्यूज. ना तुझा खूप लटकटली. ये सपने, अगं तिचं डोळं गेल्यात आणि ती निवड कसली गुड न्यूज देते ग? कसं कसं लॉजिक लावतेस का तू? हा, प्रत्येक गोष्टीला काही तर लॉजिक असते का नसते? तू आणि तुझी बुद्धी आणि पावसाच्या पाण्यात सोडून दिली पाहिजे बघ. ये सपने, ती दोघ जण माझ्यापासून नक्की काय तर लपवतात हे ठाव आहे मला, पण काय लपवतात का नाही ती शोधलं पाहिजे बघ. काय झालं? तुझ्या आईला भेटायला गेली होतीस ना? खाल्लं का तिनं काही? खाल्लं थोडं. खरं सांग. हो डॅडी साहेब. खरं सांग. खरं सांग, माझी शपथ आहे तुला. नाही खाल्लं तिने, नाही खाल्लं काहीच. उलट मी एवढं प्रेमाने जे जेवणाचं ताट घेऊन गेले होते ना, ते तिने उडवून लावलं आणि माझ्यावर हात सुद्धा उगारला. आणि हे बघा, तिने ते ताट झटकलं तेव्हा मग माझ्या हाताला लागलं. मला दिसणार नाही पण सुजलंय. पण डॅडी साहेब, तिने मी तिची मुलगी आहे हे सुद्धा नाही ओळखलं. मला ओळखलं सुद्धा नाही. डॅडी साहेब, हे बघा, ऐका, तुम्ही प्लीज रागवू नका म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हते. रागाच्या भरात काहीतरी कराल आणि वेडेपणा ठरेल सगळा. तिने माझ्या लेकीवर हल्ला केला, त्याचं काय? म्हणूनच मी तुम्हाला सांगत नव्हते आल्या. हे बघा डॅडी साहेब, प्लीज रिक्वेस्ट करते, आपल्याला पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होतील असं काहीही करू नका. त्या बाईला मी तिची मुलगी आहे हे आठवत नाहीये. ती ऑलरेडी मेंटली अनस्टेबल आहे. आपण जर पेशंटली तिच्यासोबत राहिलो ना तर पुढे जाऊन थोडंफार तिला काहीतरी आठवायला तरी लागेल. पण आता जर तुम्ही रागाच्या भरात काही केलं तर आपल्याच अंगावर येईल सगळं. आणि ऑलरेडी आर्यनने एवढे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट करून ठेवलेत. प्लीज अजून भर नका पाडू. नका जाऊ तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे. तू म्हणतेस तर शांत बसतो. शांतच राहावं लागणार आहे तुम्हाला डॅडी साहेब. इथून पुढे सगळं शांतपणे हँडल करावं लागणार आहे. राजकारणी म्हणून तुम्ही पुन्हा एकदा उदयाला येताय. तुमच्या हातावर कुठलीच घाण नकोय. त्या सत्या नावाच्या सापाला मला सुद्धा मारायचंय, पण दुसऱ्याच्या काठीने. मानिनी मॅडमना काही करून शोधावं लागणार आहे. सत्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यांची साक्षी लई महत्वाची ठरणार आहे. तात्यांचे एक पाऊल पुढे जाऊन विचार करावा लागणार आहे. वाघमारे या. काय? आधीच उशीर झालाय ना लय झोपायला, आणि औषध घ्यायची बी वेळ झाली. पटकन औषध घ्या. सध्या हे बघ, ते कडू औषध देणार असशील तर नका. त्याची चव जिभेवर तशीच राहते बघ. ओ वाघमारे मॅडम, हे औषध आहे. ताटात वाढलेली भाजी नाही आवडत नाही म्हणून नाही म्हणायला. उगाच लहान पोरांसारखं वागू नका. औषध घ्यावंच लागेल. मी काय म्हणते, कशाला घ्यायचं ना औषध? आता दिसतंय की मला. होय दिसतंय तुम्हाला. तुम्हाला दिसतंय ते मला बी दिसतंय. पण गरज आहे वाघमारे. कारण कसं आहे, तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालंय ना,
तुमच्या डोळ्यात मसाला गेला होता, आठवतंय का काही? त्यासाठीच डॉक्टरांनी औषध दिलंय, त्यामुळे घ्यावंच लागेल तुम्हाला. घ्या पटकन, लगेच घ्या, नाही करणार. सावकाश. हस हस. इथं मला काय टेन्शन आहे मलाच माहिती. मी ठेका घेतलाय ना सगळ्या गोष्टींचा लोड घ्यायचा. वाघमारे, तुम्ही कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेताय कळतंय मला, पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर शोधू आपण मानिनी मॅडमना. हो हो, शोधू ना. कसं आणि कुठं? त्या तात्यासाहेबांच्या तावडीत आहेत, म्हणून भीती वाटते मला. तात्यासाहेब त्यांच्या जीवावर उठले नाहीत म्हणजे झालं. तो तात्या काय तर बरं वाईट कराल त्याच्या आधीच सोडावं लागेल मानिनी मॅडमना. सध्या मला वाटतंय की आर्यन सुद्धा या सगळ्यात त्यांना मिळालेलं आहे. काय? पण आर्यन का साथ दिल तात्याची? माहित नाही, पण माझं मन म्हणतंय असं. ते म्हणतात ना, शत्रूचा शत्रू मित्र असतो तसं. वाघमारे, काय प्लॅन आहे तुमच्या डोक्यात? आर्यनला कसं पकडू शकतो आपण? सध्या तरी काहीच नाही, पण सध्या तात्यासाहेबांची हरवलेली फाईल जर आपल्याला सापडली ना, तर अर्धी लढाई आपण तिथं जिंकू असं समज. बरोबर आहे तुमचं. म्हणजे आता मानिनी मॅडमना शोधण्याबरोबरच तात्याची गाळ झालेली फाईल शोधायचे पण प्रयत्न सुरू केले पाहिजेत आपण. पण आता अजून एका वेगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आपल्याला. कसले? वेळेत झोपायचे प्रयत्न. नाहीतर हा विचार तुम्ही रात्रभर करत बसाल आणि तुमच्या डोळ्यांवर ताण येईल. त्यामुळे चला आता झोपूया. या. वाघमारे, आता कसला विचार करताय? या पटकन झोपायला. सध्या मला नाही वाटत मला इतक्यात झोपेल. तू झोपून घे. हाय का आता? वाघमारे, तुम्ही नाही झोपला तर मला कशी झोप लागेल? चला पटकन झोपायला. सध्या खरंच मला झोप नाही येणार. तू झोप. वाघमारे, तुम्हाला झोप यावी ना, यासाठी एक चांगला उपाय आहे माझ्याकडे. कसला उपाय? तुम्ही एक काम करा, आज माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपा. म्हणजे बघा कशी शांत झोप लागते तुम्हाला. नाही नको, तू झोप, मी झोपेन. हाय का आता? वाघमारे, विश्वास ठेवा माझ्यावर, शांत झोप लागेल तुम्हाला. चला. नको रे, म्हणलं ना मी झोपेन नंतर. वाघमारे, तुम्हाला शपथ आहे माझी. झोपणार आहे का नाही तुम्ही? नाही. बघितलं, त्याच्या बी मनात तेच आहे. सगळं तुला हवं तसंच लागतंय. माझ्या मनात तर फक्त एकच गोष्ट असते वाघमारे. काय? तुम्ही सतत असंच माझ्या जवळ असावं. या या आता झोपा पटकन. सपने,
नुसते अशी बसून राहू नगस. आता पावसाळी दौरं कुठं कुठं काढायचं त्याचं नियोजन करावं लागल. म्हणजे बघ आता कुठं कुठं मिटिंगा घ्यायच्या, कुठं कुठं कार्यक्रम करायचं, कुठं कुठं उद्घाटन करायची, ह्याची समजायची लिस्ट बनवावी लागेल आपल्याला. आणि दर टायमाला आपण का नाही बायकांसाठी एक पावसाळी ट्रिप काढतो का नाही, ती कुठं घेऊन जायची त्याचं बी नियोजन करावं लागेल बघ. मी काय म्हणते, आपण का नाही महाबळेश्वरला जाऊ. नका नका, महाबळेश्वर जरा लांबच आहे. आपण का नाही हिथले इथं कास पठारावर नेऊ बायकाच नाही, म्हणजे कसं 4 पैसे आपले ते खिशात जातील. आणि सपने, सारखं सारखं तुझं फुकटचं पांजूळ नेऊ नकच बरं का. ह्या टायमाला तुला यायचं असतं ना का तू स्वतःचं पैसे मोज आणि मग ये. कळलं का? ए सपने, अगं कान बुजलं काय तुझं? बोला ना, काय म्हणत होता मम्मी? काय 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 झालं? अगं लक्ष कुठं आहे तुझं? तर काय सांगू, या सपनीला पण लई टेन्शन आहेत बघा डोक्याला. आणि आज तर लईच टेन्शन आलंय बघा. म्हणजे टेन्शनच काम आहे तसं माझ्यासाठी बी आणि तुमच्यासाठी बी. काय माझ्यासाठी? ए सपने, ते टेन्शन तुझं तुझंच आहे समज, माझ्याकडे आण नको बाई. हिथं आधीच माझ्या डोक्याला काय कमी लोड आहे तवा. आहे का आता? आज कसं एक टीम आहे ना, आपण टेन्शन पण वाटून घेतलं पाहिजे. ती बघू पुन्हा. आधी विषय काय आहे ती सांग. ते जाऊबाईंना खरंच दिसत नाही ना, म्हणून मग मी जरा कामवालीला बोलवलं होतं बघा एका. आणि मग आता काय ते आज येणारच आहे म्हणल्यानंतर मग काल रात्रीपासूनची भांडी सगळं तसंच ठेवलं, मी काही केलं नाही. आता आज येऊन ती घासणारच ना. बरोबर आहे. मग काय झालं, येणार आहे ना ती? नाही, सकाळीच फोन आला होता का तिला नाही करायचं काम म्हणून. आणि झालंय असं का आता सगळं काल रात्रीपासूनच्या भांड्यांचा डोंगर पडलाय बघा. तो कोण उपसणार? कोणी म्हणजे? ए हा लागतो नाकाचा शेंडा. ए सपने, अगं जरा अंगाची हालचाल कर, नाहीतर एक दिवस तुझ्या बाडीला गंज चढल गंज. मम्मी आहे का आता? माझी कमर दुखते का नाही, कमरेचा त्रास आहे मला. एक दिवस तुम्ही केलं तर काय हरकत आहे? मी करायचंय? ए सपने, अगं तुला अक्कल आहे का काही? हा, अगं कोण आहे मी? महिला प्रदेशाध्यक्ष आहे मी, भावी खासदार, भावी मंत्री. मी शपथ घेते की का आता आताच बोला. ए सपने, कसलीस ग तू? हा, इथं सासूला काम करायला सांगतेस होय तू? जरा बाकीच्या सुनाकडनं शिक्की, सासूला आराम करायला दे जरा. हा, जशी तुमची मोठी सून तुम्हाला आराम करायला देते. बया मम्मी, विसरलोत की आपण मोठ्या सुंदर आहेत की. म्हणजे युवराज JPG आणि सत्यभाऊजी पण बाहेर गेलेत, तर भांडी घासायला काय लागतोय? तो भांडी घासायला तर लावू शकतो की त्यांना कामाला आपण. सपने, हा, बोलतीस बघतो. कधी कधी तुझ्या नापीक डोक्यातून शुपिक आयडिया येतात, आवडला आपल्याला. ए आता काय दाखवत बसलीस? ती ठेव खाली, जाता नाही भेटलं भांडी घासा घेऊन ये जा. मंजिरी, अगं सावकाश सावकाश, थांब 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 थांब. अरे अरे अरे, अगं हळू हळू हळू. अगं सांगायचं नाही बाई तू तसं, तुला घ्यायला आले असते की मी. अशी एकटीच खाली येत जाऊ नको बरोबर असतो. हा हा, सावकाश इकडं उजवीकडं, आपलं उजवीकडं. हा हळू हळू. हा सोपाय सोपाय. हा बस बस. अगं हा बस. सपने, मंजिरीसाठी चहा घेऊन ये. त्याच्यात जरा चहाचा मसाला, आलं शुंठ असं समजा टाकून लगेच घेऊन ये. नक्कीच काहीतरी प्लॅन आहे दोघींचा, म्हणूनच मी दिसल्यावर लगेच जवळ आले. मंजिरी, कशी तब्येत आहे तुझी? बरी आहे का? बरी. चांगलंय चांगलंय, पण आमच्या दोघींची तब्येत बरी नाही बघ. का, काय झालं? चहा चहा दे. हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या. हा गरमे गरमे. हा, सावकाश सावकाश. हा येते ना घ्यायला, बशीत ओतून द्यायचा. नाही नको. हा, अगं काही नाही, सपनीला जरा कमरेचा त्रास होतोय ना, आणि माझं तर बाई गुडघा शांत झाल्यात. मागच्या टायमाला डॉक्टर म्हणलं होतं का गुडघ्यात पाणी झालंय म्हणून. इथं पावसानं समद्या शहरात आणि शेतात पाणी पाणी झालंय बघ. समधी लोक हैराण झालेत, आणि तसंच मी बी का नाही गुडघ्यात पाणी झाल्यामुळे हैराण झाले बघ. काय सांगायचं बाई आता. अरे बापरे,
काळजी घ्या. होय होय, पण कशी काळजी घेणार सांग की. म्हणजे तू बी आजारी आहेस आणि तू आजारी आहे म्हणून का नाही आम्ही कामवाली बाई बोलवली होती. पण बघ की ऐन टायमाला तिनं दगाच दिला बघ. आलीच नाही ती भांडी घासायला. आणि एवढी मोठी भांडी पडल्यात आता घासायची. मग मग तू जरा बरी आहेस ना, तेव्हा तू थोडी थोडी करून घासली तर बरं वाटेल बघ. म्हणजे कसं आहे कुणावर जास्तीचा लोड येणार नाही ना. अच्छा, तर हे कारण होतं एवढं गोड बोलायचं. कसं आहे जाऊ बाई, म्हणजे आता आम्हाला पण कळतंय का दिसत नाही तुम्हाला बा, पण आता या घरात कसं बाई माणूस आपणच आहे ना, आपणच एकमेकांना सावरून गेलं पाहिजे. आणि आज ना उद्या आता तुम्हाला करायला तर लागणारच आहे ना. आणि असं कसं ऐकतो बसून खायचं वगैरे तुमचा स्वभाव पण नाही म्हणून मी म्हणत होते. आणि कसं भांडी घासायचं काही एवढं अवघड काम नाही, त्याला कशाला दिसायला लागते तेव्हा. सोपं असतं म्हणजे कसं दोनदा इकडे एकदा इकडे होऊन गेलं झालं. हा बरोबर आहे. आणि तसं बी मंजिरी तू म्हणली होतीस ना काल, काय ह्याला टेबल लागताना नाही का म्हणली का मी किती वर्ष झालं ह्या घरात राहते, मला दिसत नसतं तरी समद्या वस्तू कुठं आहेत कुठं नाही हे कळतंय. तसंच भांड्याचं तर काय एका जागी उभं राहायचं ना आपले घासायची अशी किती टाइम लागतंय त्याला. अहो पण हो म्हणल्या ऐका कशाला नाही म्हणतच नाहीत बाई. चला ठीक आहे मग, चला चला मी घेऊन जाते. सावकाश सावकाश उठा. सपना ते हो. काही नाही हो, जमून जाईल सावकाश. पुढे 2 पावलं तिकडे 2 पावलं इकडे आपल्याला डावीकडे 2. चला चला सावकाश. आलोय बघा आता किचन मध्ये आलोच आहे. हा थांबा. हा हे बघा. हा बघा बेसिन कसं. हा ही भांडी. हा वासरू. द्या ऍड करत आहे पण. हा थांब मंजिरी, हे बघ सावकाश. हळूहळू घासत राहा, काय आपल्याला काही नाही बरं का, जसं जमल तसं घास आपलं. बाई फोन वाजला होय. बघू दे इकडं, तुला तर काही दिसणार नाही ना, मी बघते कुणाचं आहे ते. बया नंबर तर नाव बी नाही काय नाही, ओळखीचं बी तिचं नाही काय, बघते कोण आहे ते. हॅलो मंजिरी, बिझी आहे काय? 1 दाबा 2 दाबा. काय रे, मी पण कुळीच आहे, कंपनीचा फोन आहे. मला वाटलं मला फक्त असलं फोन येतात काय की तुला बी येतं असलं फोन. असू दे, थांब जरा फोन साईडला ठेवते, कसं आहे पाणी बिणी लागल ना. हा हे बघ मंजिरी, ही तर अशी घासणी आहे, थांब. आणि हिथून असा हिथं नळ, ही घासणी हिथं नळ आहे धुवायला. हा आणि ही भांड. हा हे बघ, ही घासणी अशी. घासते मी घासते. हा घास सावकाश घास. मंजिरी काय लागलं तर आवाज दे बर का आम्हाला, आम्ही हाय तिथंच. सपनी कशी वाटते माझी आयडिया? आहे का आता माझी आयडिया आहे. शायनी नका मारू. मेंढकुट का नाकाचा शेंडा. सध्या कुठं आहेस तू? लवकर ये, नाहीतर